पीडित मुलीच्या वडिलांनी आज दोषींना कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे मृत्यूदंड मिळावा अशी मागणी केली आहे। बलात्काऱ्यांना या गुन्ह्याबाबत फाशी मिळावी अशी मागणी देशभर केली जाते। त्याचा सरकारने आदर करावा आणि त्यांना फाशी द्यावी अशी मागणी या मुलीच्या वडिलांनी केली आहे। बलात्कार विरोधी कायद्यात सुधारणा लवकरात लवकर व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी आजपासून फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झाली। या सुनावणीसाठी 5 फास्ट ट्रॅक कोर्टांची नियुक्ती करण्यात आली आहे। या सुनावणीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले। दरम्यान आज आंदोलकांनी भारत बंदची घोषणा केली होती। फास्ट ट्रॅक कोर्टात आज सुनावणीला सुरुवात झाली। सुनावणीसाठी 5 फास्ट ट्रॅक कोर्टांची नियुक्ती करण्यात आली आहे। सुनावणी दरम्यान दिल्लीतल्या वकिलांनी या आरोपीचा वकीलपत्र घेण्यास नकार दिलाय। दिल्लीत कोर्टाबाहेर आज महिला वकिलांनी आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। हम लोग पर्सनली नहीं तैयार होंगे, नहीं तैयार होंगे, लेकिन हम इसके भी खिलाफ हैं कि उनको कोई एडवोकेट ना मिले। फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टात होणाऱ्या सुनावणीबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने समाधान व्यक्त केलं आहे। इतने बड़े हादसे के बाद इसके फैसले जल्दी हों ये बहुत ज़्यादा ज़रूरी है, तो हम स्वागत कर रहे हैं इस बात का कि ट्रायल कोर्ट शुरू हो रहे हैं। या सुनावणीबाबत काँग्रेस नेत्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे। इससे साफ है कि जो दिल्ली में घटना हुई थी और इसके जो 6 आरोपी हैं, पूरा देश चाहता है कि उन्हें जल्दी से जल्दी सजा मिले। देखिए, ये एक बड़ा कदम है, इससे फैसला जल्द होगा, मुलजिमों को सजा जल्दी मिलेगी और यही देश चाहता भी है। दरम्यान महिला अत्याचाराविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाचा मोठा प्रभाव पडणार आहे। महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखावेत यासाठी जागतिक पातळीवर मोठं आंदोलन सुरू आहे। त्याला भारतातल्या आंदोलनाने बळ मिळेल असं तज्ञांचं मत आहे। That I really believe this is going to be the catalyst not only for India but for an entire world where sexual violence is rampant. पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आता न्यायालयात लढाईला सुरुवात झाली आहे। तिला न्याय मिळावा हीच मागणी आंदोलनाद्वारे ही लावून धरली जाते। त्याच दृष्टीनं पावलं पडायला सुरुवात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही।